श्री नवनाथ कथासार अध्याय 17 कानिफ मैनावती व जालंधर भेट. गोपीचंदला दीक्षा. मैनावतीने कानिफाची भेट घेऊन गोपीचंदला वाचविण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी गोपीचंद कानिफनाथाकडे गेला. त्याला त्याने वंदन केले. तेव्हा कानिफ त्याला म्हणाला, राजा, जालंधरांना तू कोठे पुरले आहेस, ती जागा मला दाखव. राजा त्याला म्हणाला, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला ती जागा दाखवतो. तेव्हा कानिफाने आपल्या शिष्यांना त्याच्यासोबत पाठवले. त्याचे शिष्य राजासमवेत जाऊन ती जागा पाहून आले. तेव्हा कानिफाने मुद्दामच राजाला विचारले, राजा, गुरु जालंधरांना बाहेर कसे काढायचे? त्यावर राजा म्हणाला, महाराज, मी काय सांगणार, आपणच काय ते ठरवावे. तेव्हा कानिफ म्हणाला, राजा, जालंधरांना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे 5 पुतळे तयार करून घेऊन ये. राजाने कानिफाला होकार दिला व तो तेथून बाहेर पडला. राजाने कारागिरांना आज्ञा देऊन लगेच त्यांच्याकडून हुबेहूब पुतळे बनवून घेतले. ते पुतळे घेऊन राजा कानिफनाथांकडे आला. तेव्हा कानिफ राजासह जालंधराला पुरलेल्या जागेवर गेला. तेथे गेल्यावर कानिफ राजाला म्हणाला, चल, कुदळीने जमीन उकरायला खणायला सुरुवात कर. पण तत्पूर्वी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वर ठेव आणि जालंधरांनी आतून विचारले तर स्वतःचे नाव सांग. राजाने कानिफाने सांगितल्याप्रमाणे केले. त्याने कुदळीचा पहिला घाव घालताच आतून जालंधराने चिडून विचारले, कोण खणतोय? राजाने उत्तर दिले, मी गोपीचंद राजा खणतोय. हे उत्तर राजाने देताच तेथे ठेवलेला सोन्याचा पुतळा जळून राख झाला. राजा घाबरला, पण कानिफाने त्याला रुपयाचा पुतळा ठेवून परत खणायला सांगितले. तोही पुतळा जळून खाक झाला. त्याप्रमाणे तांबे, पितळ व लोखंड यांचे पुतळे देखील जळून राख झाले. कानिफाने त्यानंतर राजाला जवळ बोलावले. त्याला सांगितले, आता जेव्हा तू कुदळीचा घाव घालशील तेव्हा कोण म्हणून विचारल्यावर तू उत्तर देऊ नकोस. त्याऐवजी मी उत्तर देईन. 5 वेळा गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला तरी तो मेला कसा नाही, याचे जालंधराला मोठे आश्चर्य वाटले. आपला शाप नेहमी खरा ठरतो. असे असतानाही हा मेला नाही, याचा अर्थ प्रत्यक्ष परमेश्वरच त्याचा पाठीराखा आहे. आता जर तो समोर असला तर तो चिरंजीव होईल. कानिफानेही चिरंजीव मंत्राचे भस्म राजाच्या कपाळाला लावून त्याला खणण्यास सांगितले. राजाने कुदळीचा परत घाव घातला. तेव्हा जालंधराने विचारले, अजून कोण कुदळ मारतोय? तेव्हा ठरल्याप्रमाणे राजाऐवजी कानिफाने उत्तर दिले, गुरुजी, मी तुमचा शिष्य कानिफ बोलतोय. मी गोपीचंद राजाला घेऊन आलोय. मला तुम्हाला भेटण्याची खूप आस लागली आहे, म्हणून मी राजाला जमीन उकरायला सांगितले आहे. कानिफाचे शब्द ऐकून जालंधराला खूप आनंद झाला. त्यालाही आपल्या शिष्याला भेटण्याची उत्कंठा होतीच. त्यामुळे त्याचा राग कोटच्या कोटे पळून गेला. तो शांत झाला आणि त्याने गोपीचंद राजा चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला. राजाला आनंद झाला. त्याने लगेच सेवकांना बोलावले. त्यांना जमीन खणण्याची आज्ञा दिली. 11-12 वर्षात जमीन खूपच घट्ट झालेली होती. बऱ्याच वेळानंतर एका सेवकाचा घाव वज्रास्त्रावर पडला. त्यामुळे खणखण आवाज आला. तेव्हा जालंधराने सर्वांना खणायचे थांबायला सांगितले. त्याने आतूनच इंद्रास्त्राचा प्रयोग करून वज्रास्त्र मोकळे केले आणि आपण होऊन त्या विहिरीच्या बाहेर आला. जालंधर विहिरीबाहेर येताच कानिफ व जालंधर अतिशय प्रेमाने त्याला भेटले. जालंधराला गोपीचंदाने जेव्हा साष्टांग नमस्कार घातला तेव्हा जालंधर त्याला म्हणाला, राजा, माझ्या शापाने तू कधीच मेला असतास, पण कानिफामुळे तू वाचला आहेस. आता सूर्य चंद्र असेपर्यंत तू अमर राहशील. जालंधराने कानिफनाथ, मैनावती व गोपीचंदाचे सांत्वन केले.
तो पुढे राजाला म्हणाला, राजा, आता येथून पुढे कसे जायचे आहे ते तूच ठरव. तुला हे नश्वर राज्य व भोग भोगायचे आहेत की वैराग्याचा मार्ग पत्करायचा आहे, हे तुझे तू ठरव. हे राज्य आणि ही संपत्ती सुखाची वाटत असली तरी ती क्षणिक आहे. जे जे दिसते ते सगळे विनाशी आहे. तू आता अमर आहेस. दोन्ही मार्ग तुझ्या पुढे मोकळे आहेत. तुझा तू विचार करून योग्य मार्गाचा स्वीकार कर. गोपीचंदच्या मनात आले, माझे राज्यवैभव याच्या पुढे चोता आहे. जर वैराग्य पत्करले तर आयुष्यभराची चिंता कायमची मिटेल. म्हणून तो लगेच जालंधरनाथाला म्हणाला, महाराज, मला या नश्वर राज्यातील काही देखील नको. आपण मला आपल्यासारखे करावे. त्यावर जालंधरनाथ म्हणाले, लगेचच तू हे म्हणलास ते ठीक आहे, पण अजूनही नीट विचार कर. मला ठाम आश्वासन दे. तेव्हा राजा लगेच तत्परतेने म्हणाला, मी अगदी निर्धाराने हे सांगितले आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. मला आपला म्हणावे, आपल्यासारखे करावे. आता आपण पाहूया गोपीचंदला दीक्षा. गोपीचंदचा निर्धार ऐकून जालंधराने प्रेमाने आपला हात त्याच्या पाठीवरून फिरवला व शेवटी डोक्यावर ठेवला. त्याचे कौतुक केले. त्याने कृपादृष्टीने राजाचे संपूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्या दृष्टीने राजा पूर्ण रोमांचित झाला. त्यानंतर जालंधराने राजाच्या कानात मंत्रोच्चार केला. त्यावेळी हे जग कसे नाशवंत आहे हे राजाला समजले. शरीर व समोर जे जे दिसते ते सर्व मोहाची खाण आहे हे त्याला समजले. त्यामुळे त्याचा मोहमाया पूर्णपणे नष्ट झाली. त्याचे मन नम्र झाले. त्यानंतर वडाचा चीक त्याच्या डोक्याला लावून जालंधराने त्याच्या केसांच्या जटा वळल्या. त्याला कौपीन नेसवली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. त्याला शैली, कंथा, भस्माची झोळी दिली. नंतर शिंगी, कुबडी, फावडी, भिक्षेची झोळी त्याच्या हातात दिली. आता त्याच्यात पूर्णपणे परिवर्तन झाल्याचे दिसून येत होते. आता तो खरा नाथपंथीय वाटत होता. त्यामुळे जालंधराने अत्यानंदाने नाथ नाथ म्हणून त्याचा हात प्रेमाने आपल्या हातात ठेवला. आता आपण पाहूया गोपीचंदच्या स्त्रियांचे दुःख. जालंधराने राजा गोपीचंदला दीक्षा दिली व त्याचे पूर्ण रूपच बदलल्याची बातमी राजस्त्रियांना समजली. तेव्हा तेथे प्रचंड हाहाकार उडाला. पटराणींसह इतर सर्व राजस्त्रियांनाही अपरिमित दुःख झाले. त्याचा शोक अनावर झाला. गोपीचंदच्या अंगात वैराग्य संचारले आहे किंवा नाही याची जालंधरला परीक्षा पाहायची होती. म्हणून त्याने त्याला सर्वप्रथम स्वतःच्याच राजवाड्यात भिक्षा मागण्यासाठी पाठवले. ज्या राण्यांच्या सौंदर्याला तो भुलून मोहात पडला होता त्यांच्यासमोर बैरागी म्हणून भिक्षा मागण्यासाठी जालंधराने त्याला पाठवले. गोपीचंदच्या मनाची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे त्याने राजवाड्यासमोर भिक्षा मागायला सुरुवात केली. त्याचे नवे रूप पाहून त्याच्या स्त्रिया खूप मोठ्याने आक्रोश करू लागल्या. त्यामुळे राण्यांचा शोक व राजाचा नवा अवतार पाहून लोकांनाही अतिशय वाईट वाटले. त्यांना आपला वाली असा का वागतोय हेच समजत नव्हते. गोपीचंदवर राण्यांच्या वा लोकांच्या दुःखाचा काहीही फरक पडला नाही. तो गुरुची आज्ञा पाळण्यासाठी हे सर्व करत होता. त्याचा निश्चय पाहून पटराणी लुमावतीसह इतर सर्व स्त्रिया त्याच्याजवळ गोळा झाल्या. त्याला म्हणाल्या, तुम्ही आमच्याशी आता संसार करणार नसलात तरी चालेल, परंतु सदैव आमच्या डोळ्यासमोरच राहा. आम्ही तुम्हाला एक पर्णकुटी बांधून देतो, त्यात तुम्ही राहा. म्हणजे रोज तुमचे दर्शन तरी आम्हाला होत जाईल. आम्ही तुम्हाला अजिबात कोणताही त्रास देणार नाही. आम्ही तुमची अखंड सेवा करत राहू. राणीच्या या बोलण्याकडे राजाचे बिलकुल लक्ष नव्हते. राजाने आपल्या हातातील कुबडी त्यांच्यावर उगारून खूपच जवळ आलेल्या राण्यांना दूर लोटले. राजाची त्यांना खूप काळजी वाटत होती. त्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. राण्या म्हणाल्या, तुम्ही एकटे कसे काय राहणार? तुमच्याशी कोण बोलणार? त्यावर राजा म्हणाला,
माझी ही शिंगी आणि कुबडी माझ्याशी बोलतील. राण्या म्हणाल्या, तुम्हाला आसन कोणते? तुम्ही अंथरूण काय घेणार? राजा म्हणाला, जमीन हेच माझे आसन आणि अंथरूण आहे. राण्या म्हणाल्या, आणि पांघरूण? राजा म्हणाला, आकाशाचे पांघरूण मी घेणार आहे. राण्या म्हणाल्या, तुमची सोबत कोण करणार? राजा म्हणाला, कुबडी फावडी हे माझ्या सोबतीला कायम असतील. राण्या म्हणाल्या, तुम्ही थंडीपासून स्वतःचे रक्षण कसे करणार? त्यावर राजा म्हणाला, मी धुनी पेटवून थंडीपासून स्वतःचे रक्षण करेन. राण्या म्हणाल्या, तुमची सेवा चाकरी कोण करणार? राजा म्हणाला, जगातील सर्व लोक माझी सेवा चाकरी करतील. राण्या म्हणाल्या, तुम्ही आईला, इतर नातेवाईकांना कसे भेटणार? राजा म्हणाला, सर्व घरातील लोक हेच माझे आईबाप, बहीण भाऊ आहेत असे मी मानेन. राण्या म्हणाल्या, तुमचे अन्न काय असेल? तुम्ही जेवण काय करणार? राजा म्हणाला, कंदमुळे हीच पंचपक्वाने मानून मी येथून पुढे जेवण करणार. राण्या म्हणाल्या, तुमच्या अंगावरची वस्त्रे फाटली तर काय करणार? राजा म्हणाला, मनाद्वारे इंद्रियांद्वारे नियंत्रण मिळविणे म्हणजेच वस्त्र परिधान करणे होय. त्यावर राण्या म्हणाल्या, तुमची कंथा फाटली तर काय करणार? राजा म्हणाला, मी माझ्या योगाने दिव्य कंथा निर्माण करीन. राण्या म्हणाल्या, तुमची कुबडी तुटली वा शिंगी फुटली तर काय करणार? राजा म्हणाला, सगुण व निर्गुण या दोन्ही कुबड्या व शिंगी आहेत, त्या अभंग आहेत. आगम व निर्गम यांच्या तारा कधीच तुटत नाहीत. खेचरी व भुचरी या मुद्रा म्हणजेच कुबड्या होय. राण्या सतत वेगवेगळे प्रश्न विचारित होत्या. गोपीचंद त्यांना अनाकलनीय वाटणारी योगातील गूढ उत्तरे देत होता. राजाने मोह पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात आणला होता. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तेव्हा भिक्षा देण्याऐवजी राजस्त्रिया रडू लागल्या आणि त्यांच्या अधिकाधिक जवळ येऊ लागल्या. तेव्हा राजाने फावडे उगारल्याने त्या परत थोड्याशा मागे हटल्या. एव्हाना पुत्राचा कानोसा मैनावतीने केव्हाच घेतला होता. ती शिजवलेले अन्न घेऊन बाहेर आली आणि तिने त्याला भिक्षा वाढली. संन्यासिनी आई व विरक्त भिक्षेकरी राजा हे अवर्णनीय दृश्य होते. आईने वाढलेली भिक्षा घेऊन राजा जालंधरकडे गेला. जालंधराने कानिफ, गोपीचंद व मैनावती यांच्याशी नाथपंथातील योगविद्ये संबंधात 3 दिवस प्रदीर्घ सविस्तर चर्चा केली. जालंधराने गोपीचंदाला चांगला उपदेश केला. त्याला शेवटी जालंधराने सांगितले, राजा, हा देश आता तू सोड, बद्रिकाश्रमात जा. लोखंडाच्या काट्यांवर तेथे तू उभा राहून 12 वर्ष तप कर. राजाने जालंधराची ही आज्ञा देखील शिरसावंद्य मानली. तो राजवैभव सोडून बद्रिकाश्रमात जायला निघाला. या वार्तेने राज्यातील सर्व जनता खूप दुःखी झाली. त्यांना आपला राजा परत पाहायला मिळतो की नाही याची शाश्वती नसल्यामुळे सर्वजण हेलापट्टणच्या सीमेवर राजाला सोडविण्यासाठी गेले. त्यामध्ये जालंधर, कानिफ, राजाचा प्रधानमंत्री, वेगवेगळे अधिकारी, लहान थोर सर्व नागरिक, सेवक आदी लोक होते. राजा गोपीचंद संन्यास घेऊन बद्रिकाश्रमात गेल्यानंतर मंत्र्यांनी लुमावतीचा पुत्र मुक्तचंदला राज्य दिले. जालंधरने त्याला अभिषेक घातला. राजाच्या सर्व मंत्र्यांना व सरदारांना त्यांनी योग्यतेप्रमाणे वस्त्रे व भूषणे देऊन त्यांचा यथायोग्य गौरव केला. सर्व स्त्रियांना, मंत्र्यांना मुक्तचंदच्या आज्ञेत राहण्यास सांगितले. गोपीचंदप्रमाणेच मुक्तचंदाची व्यवस्थित काळजी घेण्यास त्याने मैनावतीला सांगितले. जालंधर, कानिफ व त्याचे सर्व शिष्य राज्याची घडी नीट बसवेपर्यंत तेथे राहिले. हा म्हणता 6 महिने पूर्ण झाले.